चला तर मंडळी, संध्याकाळची वाजले 5:30 आणि आज आहे आमचा चुलीवरला बेत. तर मी आली टेरेसवर, कारण चूल जी आहे की नाही टेरेसवर पेटवायची, कारण खाली की नाही आता तेव्हा स्टाईल फरशी टाकलेली, पाईपलाईन चौकट केलेली, त्याच्यामुळं खूप परेशानी होती. तर चला, इथं लाकडं पण आपल्या की नाही झाडं आहेत ना, सीताफळाची जांबाची झाड आहेत ना, त्याची लाकडं जे आहेत ना फांटे वगैरे वाळलेले असतात ना, तर ते कट करून की नाही आम्ही मस्त इथं साफसूफ करून ठुतो. तर हेच लाकडं जे आहेत ना आपल्याला चुलीला कामाला येतात. तर चला, आज आहे चुलीवरला वेळ, तर काय स्वयंपाक करणार आहे काय नाही ते तुम्हाला नक्की दाखवते. आणि आजूबाजूला सगळे शेत आहेत बघा, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं की नाही खुल्या वातावरणात असं स्वयंपाक वगैरे करायला. तर चला, आज सकाळीच मी थोडेसे चिप्स घातले होते, त्याच्यामुळे की नाही आता मला संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवर करा आरामशीर, कारण गरमी पण भरपूर व्हायली. आणि आज चुलीवरला स्वयंपाक खायची की नाही इच्छा होती, त्याच्यामुळे इथं चूल पेटविते. आणि लाकडं की नाही वाळे असल्यामुळं की नाही आता चूल पण लवकर पेटले जाते. नाही आता पावसाळ्याचं हिवाळ्याचं की नाही थोडी टाईम लागते, पण काही नाही लाकडं वर टेरेसवर टाकलेले असतात ना, त्याच्यामुळं की नाही कशाची परेशानी नाही. थोडंसं काही पण असं टाकलं की लगेच चूल पेटते आपली. तर चला, मस्त छान अशी चूल पेटून घेतली मी. आणि काय भाजी आणि काय करणार आहे ते पण नक्की बघत राहा. तर चला, इथं भाजी टाकली मी शिजण्यासाठी. आणि बघा, चुलीला जाळ पण किती भरपूर असा लागलाय, कारण वारं सुटत राहते ना, त्याच्यामुळे जाळ इजत पण राहते आणि लागत पण राहते. तर चला, इथे मी भाजी शिजायला टाकली आहे. आणि ही आहे बघा पायाची भाजी, पाय आणि थोडंसं आहे त्याच्यामध्ये मटण, तर त्याची आहे भाजी. तर चला, असं खुल्या वातावरणात स्वयंपाक करायला कुणाला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण अशी टेरेसवर चूल पेटवता की नाही ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला, माझी भाजी वगैरे सगळी छान शिजलेली, आणि तर लगेच की नाही चुलीवर भाकरी पण करायच्या होत्या मला. तर आकाशनं सगळं सामान जे ना टेरेसवर मला आणून दिलं. आणि इथं जे ना आता भाकरी पण टाकून घ्यायले, मी की नाही मातीच्या तव्यावरच आज भाकरी पण करणार आहे, कारण फुल की नाही सगळा चुलीवरला बेत म्हणलं ना तर सगळं की नाही व्यवस्थित की केलं ना छान वाटतंय. तर चला, इथं मातीचा तवा ठेवलेला आहे मी, आणि त्याच्यावर छान अशा भाकरी पण करून घ्यायले. आणि संध्याकाळचे आता 6:30 वाजले, तर कारण की नाही लाईट नाही आहे इथं, पण बाहेर तिकडं ह्याच्यावर लाईट आहे, पण थोडासा उजेड येतो आहे, त्याच्यामुळे स्वयंपाक पण करायला काही तेवढं टेन्शन नाही. आणि वर पण भाकरी भाजल्यात आणि खाली पण भाकरी, जसं की नाही आपण पहिलं चुलीवर करीत होतो ना तसंच मस्त कुरकुरीत असे छान भाकरी पण भाजून घेतल्यात मी इथं. आणि अशी भाकर भाजली की नाही खालीवर की खूप खमंग लागती. जसं की नाही आम्ही मनोरला राहत होतो ना, सगळी आमची जॉईंट फॅमिली होती, तेव्हा आम्ही असं स्वयंपाक करायचं. आणि कधी मला सई आली की नाही की मी अशी चूल पेटून मस्त स्वयंपाक करते. तर चला, आता माझ्या भाकरी झाल्यात आणि आता लगेच मला इथं भाजी पण फोडणी द्यायची चुलीवरच. तर आज सगळा फुल स्वयंपाकाचा बेत जे ना सगळा जे ना माझ्या चुलीवरलाच होता. तर चला, इथं मी भाजी फोडणी देते. भाजी मस्त शिजून घेतली, सगळी भाजी थोडी चुलीवर शिजवली, कुकरमध्ये काही लावली नाही ठुलतं मी. आणि हे की नाही चुलीचं भगुन्याचं तोंड खूप मोठं आहे ना, त्याच्यामुळे की नाही चुलीवर मोठंच भगुनं बसतं, त्याच्यामुळे मोठं भगुनं ठुल्यालं आहे. तर चला, सगळे बेसिक मसाले खोबरं वगैरे सगळं टाकून मी इथं भाजी फोडणी दिली आहे. चला तर म्हणजे इथं भाकरी पण झाल्या माझ्या, भात मी खाली लावला होता आणि इथं भाजी फोडणी दिली. इथं मस्त आपली मटणाची भाजी फोडणी दिली चुलीवरली. चांगली भाजी कडण्यासाठी की नाही थोडा टाईम लागते, म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकले मी. भाजी आपली छान उकळाली, फक्त आता की नाही मी असं आपल्या हारावरच भाजी उकळू देणार आहे, कारण आपली हारावर उकडली ना भाजी की तिच्या मसाल्याचा की नाही टेस्ट खूप भारी असा येतो. त्याच्यामुळे जाळ आता कमी केला आहे मी, आणि अशीच आता छुणार आहे थोड्या वेळ भाजी. इथं केली सपक भाजी, आणि इथं केली थोडीशी तिखट भाजी, आणि मस्त अशी हारावर ठेवून दिली भाजी मी. तर या मंडळी, मस्त आहे आजचा बेत चुलीवरला. तुम्ही पण सगळेजण जेवायला मंगळवार स्पेशल. चला मंडळी, आपली इथं सपक भाजी मस्त उकळून घेतली मी चुलीवर. आपली तिखट भाजी उकळते. तर चला, आजचा स्वयंपाक झाला आहे माझा. आता आम्ही दोघं जण बसून जे आहे ना टेरेसवर मस्त जेवण करणार आहेत, कारण वारं खूप छान सुटले. आणि चला, मस्त आजचा बेत जे आहे ना सगळा चुलीवरला होता. तर तुम्ही पण या जेवायला. चला तर मंडळी, चुलीवरला बेत आहे